श्री ज्ञानदेव तुकाराम। विचारसागर प्रथम तरंग पान नंबर 13। 21 नंबर मुद्द्याचं आपण चिंतन करतोय। वेदांत के एकदेशी का मत, केवल वाक्य से परोक्ष ब्रह्मज्ञान, असा यांचा विचार आहे। एकदेशी म्हणजे विद्यारण्य स्वामी। या विद्यारण्य स्वामींचं मत आहे की केवल वाक्याने परोक्ष ब्रह्मज्ञान होतं। ते कसं होतं? एकदेशी का यह मत है। याच्यावर जी टिप्पणी आपण पाहिलेली आहे, श्रवण मनन निधिध्यासन सहित वाक्य ते अपरोक्ष ब्रह्मज्ञान होय है। श्रवण मनन आणि निधिध्यासन यांच्या सहित महावाक्याचं श्रवण केल्यामुळे अपरोक्ष ब्रह्मज्ञान होतं। म्हणजेच आपण काल म्हणजे मागच्या पाठाला चिंतन केलं, श्रवण मनन निधिध्यासन हे साक्षात हेतू नाही, परंपरेने हेतू आहे। ज्ञानाला हे साक्षात नाहीत, म्हणजे ज्ञानासाठी श्रवण प्रत्यक्ष नाही। श्रवण मनन निधिध्यासन याच्यानेच ज्ञान प्राप्त होतं, फक्त याच्याने असं नाही। मग त्याचा उपयोग काय, त्याचं फल काय, त्याचा विचार मांडत असताना आपण चिंतन केलं की ज्ञानाला दोन प्रतिबंध आहेत। एक असंभावना आणि दुसरी विपरीत भावना। असंभावना म्हणजे संशय, हा संशय जावा याच्यासाठी श्रवण आहे, आणि विपरीत भावना जाण्यासाठी मनन आहे। म्हणजे प्रतिबंधाच्या निवृत्तीसाठी श्रवण मनन निधिध्यासन हे तिन्ही साधन सांगितलं। मग काही जण म्हणतील हे तिन्ही साधन संपल्यानंतर परोक्ष ब्रह्मज्ञानाला खाली काय शिल्लक आहे, त्याचाही विचार पाठीमागच्या पाठाला पाहिलाय आपण। गुरुच्या मुखातून बाहेर पडलेलं वचन शब्द कानापर्यंत येऊन ते आतमध्ये गेल्यानंतर त्याचा परिणाम होतो, म्हणजे शब्द हे साक्षात साधन आहे। आता इथं शब्द म्हणजे बाराखडीतले व्यवहारातले शब्द नव्हे, ग्रंथातले शास्त्रातले वेदातले पण शब्द नाही। तर या शब्दाच्या अर्थाचा विचार करताना महावाक्य असा विचार करावा लागतो। काना वचनाची भेटी, सरिसाची पै किरीटी, वस्तू होऊन उठे कवने कजो। ज्ञानोबाराय सांगतात कान आणि वचन, यातला वचन या पदाचा अर्थ शब्द, गुरुच्या मुखातून बाहेर पडलेलं वचन शब्द, या शब्दाचा अर्थ व्यावहारिक शब्द नव्हे, बाराखडीतले शब्द नव्हे, शास्त्रातले शब्द नव्हे, वेदातले शब्द नव्हे, ग्रंथातले शब्द नव्हे, तर शब्द या पदाचा इथला अर्थ आहे महावाक्य। महावाक्यात पुन्हा विचार, चारी महावाक्य घ्यायचे का, तर चारी महावाक्य घ्यायचे नाहीत, तीन बाजूला काढायचे। आणि तत्वमसी महावाक्याचा ज्या वेळेला कानाशी कानाच्या बरोबर बुद्धीशी संबंध येईल, त्यावेळेला ते साक्षात साधन ठरतं, आणि साक्षात साधन ठरून मग अपरोक्ष ब्रह्मज्ञान प्राप्त होतं। अपरोक्ष ब्रह्मज्ञानासाठी महावाक्याचा विचार, आणि केवल वाक्य ते परोक्ष ब्रह्मज्ञान होवे है, अपरोक्ष नाही। आता पाठीमागं आपण चिंतन केलं होतं अवांतर वाक्य आणि महावाक्य। अवांतर वाक्य कशाला म्हणतात? व्यवहारामध्ये वाया बोलणं याला अवांतर म्हटलंय। तुम्ही अवांतर बोलू नका, बाकीचं बोलू नका, मुख्य मुद्द्याचं बोला, असं आपण व्यवहारात म्हणतो। तसं इथं अवांतर वाक्य म्हणजे वाया वाक्य नव्हे, फक्त ब्रह्माचं वर्णन, फक्त जीवाचं वर्णन, याला अवांतर वाक्य म्हटलं। आणि दोघाच्या ऐक्याचं वर्णन याला महावाक्य म्हटलं। मग इथं चिंतन मांडायले केवल वाक्याने परोक्ष ब्रह्मज्ञान आणि महावाक्याने अपरोक्ष ब्रह्मज्ञान। पाठीमागं
परोक्ष ब्रह्मज्ञानासाठी अवांतर वाक्य सांगितलं होतं 20 नंबर पॅरेग्राफमध्ये. त्याचं हेडिंगच आहे, अवांतर वाक्य को परोक्ष ज्ञान की हेतुता और महावाक्य को अपरोक्ष ब्रह्मज्ञान की हेतुता. मग आता इथं केवल वाक्य या शब्दाने त्यांना काय सांगायचं आहे? खाली, जो केवल वाक्य तेही अपरोक्ष ब्रह्मज्ञान होवे तो. जर केवल वाक्यानं अपरोक्ष ब्रह्मज्ञान झालं तर श्रवण मनन निधिध्यासन व्यर्थ होवेंगे, हे व्यर्थ होतील. यद्यपि सिद्धांत मत में केवल वाक्य ते अपरोक्ष ब्रह्मज्ञान हुए है. आता इथं थोडं चिंतन मांडतो. केवल वाक्याच्या पुढं म्हणजे केवल आणि वाक्य याच्यामध्ये महाशब्द घ्यायचा आहे. वाक्य मी वाचतो, केवल महावाक्य ते अपरोक्ष ब्रह्मज्ञान होवे है सिद्धांत मत में. बघा तिथं सिद्धांत मत आहे, तिथून पुढं वाचताना फक्त महाशब्दाचा आपल्याला तिथं स्वीकार करायचं आहे. सिद्धांत मत में केवल महावाक्य ते अपरोक्ष ब्रह्मज्ञान होवे है और श्रवणादिकंते असंभावना विपरीत भावना का नाश होए, याते श्रवणादिक व्यर्थ नाही. श्रवणाने असंभावनाचा नाश आहे, मनन निधिध्यासनाने विपरीत भावनाचा नाश आहे. आणि त्यामुळं श्रवण हे व्यर्थ नाही. केवल महावाक्याने अपरोक्ष ब्रह्मज्ञान आहे. श्रवण वगैरे या दोषाच्या निवृत्तीसाठी, म्हणून ते व्यर्थ नाही. तथापि ज्या वस्तु का अपरोक्ष ब्रह्मज्ञान होवे, अपरोक्ष ज्ञान होवे, ताके विषय असंभावना विपरीत भावना काहू भी होवे नाही. आता यांनी प्रश्न काय मांडलाय? ज्या वस्तूचं अपरोक्ष ज्ञान होतं त्या वस्तूच्या ठिकाणी असंभावना पण होत नाही, विपरीत भावना पण होत नाही. याते म्हणजे असंभावना पण नाही आणि विपरीत भावना पण नाही. याते केवल वाक्य ते, केवल महावाक्याने अपरोक्ष ब्रह्मज्ञान वादी के सिद्धांत में तत्वमसे अधिक वाक्यंते ब्रह्म का अपरोक्ष ज्ञान हुए ते पीछे असंभावना विपरीत भावना संभवे नाही. आता तत्वमसी महावाक्याच्या श्रवणानंतर असंभावना आणि विपरीत भावना होत नाही. एकदा तत्वमसी महावाक्याचं श्रवण केलं, गुरुमुखातून अंगी श्रवण केल्यानंतर तो अपरोक्ष ब्रह्मज्ञानाला पोहोचला. अपरोक्ष ब्रह्मज्ञानाला पोहोचल्यानंतर असंभावना निर्माण होत नाही आणि विपरीत भावना सुद्धा होत नाही. म्हणजेच हा स्थितीला पोहोचला, थोडक्यात मुक्त झाला. जो मुक्त झालाय त्याला पुन्हा विपरीत भावना होईल का? होणार नाही. तेच चिंतन आहे. बघा, तत्वमसी अधिक वाक्यंते ब्रह्म का अपरोक्ष ब्रह्मज्ञान होये ते पीछे असंभावना विपरीत भावना संभवे नाही. असंभावना पण होत नाही, विपरीत. याते श्रवणाधिक साधन व्यर्थ होएंगे. जर असंभावना विपरीत भावना होत नसेल तर श्रवण वगैरे व्यर्थ आहे, असं कोण म्हणायलंय? हे कोण म्हणतंय? एकदेशीकार. हे लक्षात ठेवून ऐकायचं आहे. नाहीतर ऐकताना हे असं कसं काय सांगायला लागले, हे एका साधकाचं मत आहे असं समजा. आता विद्यारण्य स्वामी साधक नाहीत हे बरोबर आहे, पण आपण डोळ्यासमोर घेताना मुख्य सिद्धांत मताच्या वेगळं मांडायला लागलेत, म्हणजेच ते साधक आहेत असं गृहीत धरायचं आपण. चला, याते श्रवणाधिक साधन व्यर्थ होंगे और केवल वाक्य ते परोक्ष ज्ञान होवे है. केवल वाक्याने, फक्त वाक्याने परोक्ष ज्ञान होतं.
श्रवण मनन निधि ध्यासन किए ते अप्रोक्ष ज्ञान होवे है, या मत में श्रवणाधिक व्यर्थ नहीं। यह बहुत ग्रंथकारों का मत है, तथापि यह मत समीचीन नहीं। आता इथं काय सांगितलंय बघा, वर केवल शब्दावर टिप्पणी आहे 43 नंबर। अप्रोक्ष केवल ते अप्रोक्ष ब्रह्मज्ञान तत्वमशीच्या वर। आता केवल वाक्य ते अप्रोक्ष ज्ञान का वादी कहने वाला जो सिद्धांती ताके मत में। आता जो सिद्धांत मत मांडतो त्याच्या मतानुसार हे वाक्य असा या टिप्पणीचा अर्थ आहे। चला खाली 44 टिप्पणी आहे। 44 टिप्पणी कुठे आहे? मत शब्दावर आहे। बहुत ग्रंथकारों का मत है मंद बोध वाले को श्रवणाधिक साधन विषय आलस्य मती होवे, इस अभिप्राय ते। आता मंद बोध असणाऱ्यांना, मंद बोध म्हणजे मंद बुद्धीचा, आपण काही याचा विचार करायचा, आपण मंद बुद्धीवाले नाही। विचार सागर ऐकतोय म्हणजे आपली बुद्धी कशी आहे? तीव्र आहे, असं गृहीत धरायचं आहे। चला, आलस्य मती होवे, इस अभिप्राय से यह उक्त प्रकार का संक्षेप शारीरिक नावाचा ग्रंथ आहे, त्या ग्रंथानुसार भिन्न बहुत प्रकरण ग्रंथ के कर्ताओं का मत है। याच्याशिवाय आणखीन भरपूर ग्रंथ आहेत, प्रकरण ग्रंथ आहेत। परवा आपण ग्रंथाचे 3 प्रकार बघितले, एक आकर ग्रंथ, प्रक्रिया ग्रंथ आणि प्रकरण ग्रंथ। 3 ग्रंथाचं चिंतन आपण केलं। आता इथं प्रकरण शब्द आलेला आहे। परवा पंचदशी प्रकरण ग्रंथ मानले, आता संक्षेप शारीरिक हा पण प्रकरण ग्रंथ आहे। आकर ग्रंथ ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत हे आकर ग्रंथ झाले। विचार सागर, विचार चंद्रोदय वगैरे प्रक्रिया ग्रंथ। चला जाऊ द्या, एवढं लई सोपं जास्त डोक्यात घेऊ नका। मंद बोध वाले को, जो मंद आहे त्याला श्रवण मननाच्या माध्यमातून आलस्य मती होवे, आळशी होतो तो। काय होतो? आळशी होतो। आळशी मंडळींना सगळं मिळावं वाटतं, पण जागेवर मिळावं वाटतं। आळशी मंडळींना हे नको ते नको असं नाही, पण स्वतःला काही करावं असं वाटत नाही। याला कारण तमोगुण आहे। तमोगुणाचा परिणाम आलस्य आहे, निद्रा आहे, हे सगळे तमोगुणाचे परिणाम आहेत। चला, इथं प्रकरण ग्रंथाच्या दृष्टीने विचार मांडला। समीचीनच्या वर 45 नंबर टिप्पणी आहे, आकडा 45 खाली। दृढबोधवानकू, आता दृढबोध म्हणजे कोणता? दृढ अप्रोक्ष ब्रह्मज्ञान कु म्हणजे त्या व्यक्तीला। बी, श्रवण अधिक विषय कर्तव्य बुद्धी का उद्भव मती होवे, त्यांना सुद्धा कर्तव्य बुद्धी आहे। ज्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त झालं त्यांनी सुद्धा समाजासाठी कर्तव्य बुद्धीनं वागलं पाहिजे। नाहीतर आता मी महाराज झालो म्हणून मी काही हरिपाठाला उभा राहायचं नाही, हे करून चालत नाही। मी महाराज झालो म्हणून मी काही बाकीच्या गोष्टी करायच्या नाहीत, असं बहुतांश मंडळींना वाटतं। पण कर्तव्य बुद्धी का उद्भव, कर्तव्य बुद्धी निर्माण झाली पाहिजे। इस अभिप्राय से, या अभिप्रायानुसार, केवल वाक्य से अप्रोक्ष ब्रह्मज्ञान के कहने वाले सिद्धांती के अनुसार यह समाधान कहिए। आता अप्रोक्ष ब्रह्मज्ञान ज्यांचं असतं त्यांच्यानुसार हे आम्ही सांगायलो। समीचीन शब्दाचा अर्थ योग्य। समीचीन म्हणजे काय? योग्य। हे वर मांडलेलं मत योग्य नाही। कुणाचं मत योग्य नाही? एकदेशीकारांचं मत योग्य नाही। का योग्य नाही? कोण सांगेल? एकदेशीकारांचं मत का योग्य नाही? योग्य नाही इथपर्यंत आलो आपण, आता वाचत आलो।
थोडं चिंतन पण केलं त्यावर. का योग्य नाही? सिद्धांती मत आहे श्रवण मनन निधी ध्यासनाने असंभावना विपरीत भावना जाते, त्याच्यासाठी श्रवण मनन अगोदर उपयोगाचं आहे. आणि त्यानंतर महावाक्य श्रवण, महावाक्यातला शब्द, या शब्दाला साक्षात साधन माना, असं सिद्धांती मत आहे. या पॅरेग्राफमध्ये सांगायला लागलेत की केवळ महावाक्यानेच अपरोक्ष ब्रह्मज्ञान सुद्धा होतं. त्यामुळं केवळ महावाक्याने अपरोक्ष ब्रह्मज्ञान होतं. म्हणजेच अवांतरण महावाक्याला बदलून यांनी केवळ वाक्य मांडलं. म्हणून हे मत काय आहे? समीचीन नाही. या मतामध्ये त्यांनी श्रवण मनन कधी वापरायचं, कसं वापरायचं याचा विचार मांडला आहे. आता पाठीमागं उक्त एकदेशिके मत की असमीचीनता. आता उक्त म्हणजे वर, एकदेशिकार त्यांचं मत असमीचीन, अयोग्य. शब्द का यह स्वभाव है. आता कुठलाही शब्द असो द्या, त्या शब्दाचा एक स्वभाव असतो. जसं माणसाचा स्वभाव असतो. कीर्तनकार झाले म्हणजे सगळ्याच कीर्तनकारांचा स्वभाव शांत असतो असं नाही. सगळ्याच कीर्तनकारांचा स्वभाव विचारी असतो असं पण नाही. हे कीर्तन करतात इथपर्यंत ठीक आहे, पण स्वभाव आणि त्यांच्याकडे असलेलं ज्ञान यामध्ये ऐक्यता नसते. सगळ्याच कलाकारांकडे कला आली पण योग्य विचार आला असं नाही. मग गायनाची कला असेल, वादनाची कला असेल, वक्तृत्वाची कला असेल, संयोजनाची कला असेल, कला आलेली आहे, परंतु विचार आला नसल्यामुळे ती व्यक्ती कलेपुरतीच समाजात राहते. बाकीचे म्हणतात जाऊ दे त्यांचं काय का असे ना, आपल्याला सप्त्यात उपयोगाला येतात ना, 7 दिवसासाठी गोड बोला, सरळ म्हणतात संयोजक. कारण त्यांना नाही घेतलं तर सप्ताहच होत नाही. मग काय करा? त्यांचा चुकीचा स्वभाव मान्य करा, ही वृत्ती संयोजकाला स्वीकारावी लागते. कारण परंपरा सांभाळायच्या असतात आणि म्हणून स्वभाव भिन्न असलेल्या व्यक्तीला सुद्धा बोलवावं लागतं. मग यामध्ये काही कीर्तनकार किंवा आम्हीच सगळे काय करतो, अगोदरच फोन करून आम्ही येणार आहे, 1 तासभर लवकर येतो, जेवणाची सोय पंक्तीमध्ये नको, स्वतंत्र करा. हे काय आहे? योग्यता आहे का अयोग्यता आहे हे मी आत्ता सांगणार नाही, समाजाला तेवढं कळतं. पण समाज विचार करत असताना ताबडतोब या गोष्टी लक्षात घेतं. लक्षात घेत नाही असं नाही. आणि म्हणून जे कीर्तन, प्रवचन, कथा, पाठ आम्ही सगळे करतो, यामध्ये शब्दाचा स्वभाव तसा माणसाचा, व्यक्तीचा स्वभाव आहे. परमार्थात येऊन स्वभाव बदलायचा आहे. आपल्याला काय करायचं आहे? स्वभाव बदलायचा आहे. आणि म्हणून शब्द का स्वभाव है. काय स्वभाव आहे? आकडा 1, जो वस्तू व्यवहित होवे ताका शब्द से परोक्ष ही ज्ञान होवे है. आता इथं व्यवहित वर 46 नंबर टिप्पणी आहे. देशकृत किंवा कालकृत अंतर ऐकू व्यवधान कहे है, व्यवधान वाले वस्तू को व्यवहित कहे है. थोडक्यात सांगतो, लांब असलेली वस्तू म्हणजे व्यवहित आणि जवळ असलेली अव्यवहित. जो वस्तू दूरदेश विषय होवे, इथं आला बघा शब्द, दूरदेश विषय होवे सो देश से व्यवहित है. और जो वस्तू भूत किंवा भविष्यत काल विषय होवे सो काल करी व्यवहित है. आता एखादी वस्तू भूतकाळात आहे किंवा एखादी वस्तू भविष्य काळात आहे, जवळ आहे का लांब आहे? लांब आहे, म्हणजे व्यवहित आहे. एखादी वस्तू लांब आहे, याला इथं व्यवहित शब्द वापरला.
व्यवहित से भिन्न जो अंतराय से रहित वस्तू सो अव्यवहित कहिए। अंतराय से रहित, अंतररहित आहे म्हणजे जवळ आहे। आता तुम्ही म्हणाल जवळ म्हणून शब्द मांडायचा ना, अंतरायशी रहित असं फिरवून का मांडायचं? तर विचारसागर ऐकणारा श्रोता आहे म्हणून यांनी, कारण साधा शब्द वापरला की विचारसागर ऐकणाऱ्याला तेवढं मन लागत, लगे मन बाहेर जाते। एवढं साधं सांगायला लागलेत, आम्ही विचारसागर ऐकतोय आणि एवढं साधं सांगून कसं चालेल असं लेखकाला वाटलं असणार आहे। चला, त्यातून पण एक भाव आहे, पण मी आपल्याला कळावं या उद्देशाने बोललो। जो वस्तू व्यवहित होवे ताका शब्द से परोक्ष ही ज्ञान होवे है। आता लांब असलेल्या वस्तूचं शब्दाने परोक्ष ज्ञान आहे आणि जवळ असलेल्या वस्तूचं अपरोक्ष आहे। किसी प्रकार ते, कोणत्याही प्रकाराने, व्यवहित वस्तू का, एखादी वस्तू व्यवहित आहे, वस्तू का शब्द से अपरोक्ष ज्ञान होवे नाही, कोणत्याच प्रकारानं लांब असलेल्या वस्तूचं शब्दाने अपरोक्ष ज्ञान होत नाही। जैसे व्यवहित स्वर्ग का और इंद्रादिक देवन का शास्त्र रूपी शब्द ते परोक्ष ही ज्ञान होवे है। आता ग्रंथांमध्ये आपल्या समोर विचार मांडला जातो की स्वर्ग आहे, इंद्र आहे, इंद्रानं असं असं केलं, चंद्राने असं असं केलं, हे आपण ऐकतो, पण कुठे आहे? स्वर्गात आहे। स्वर्ग कुठे आहे? लांब आहे। लांब आहे म्हणून अपरोक्ष ज्ञान झालं का परोक्ष? शास्त्रानं सांगितलेलं असलं तरी व्यवहित आहे म्हणून परोक्षच। यामध्ये शब्दाचा स्वभाव मांडायला लागलेत की लांब आहे म्हणून परोक्ष आणि अव्यवहित म्हणून अपरोक्ष। जो वस्तू अव्यवहित होवे ताका शब्द से अपरोक्ष ज्ञान और परोक्ष ज्ञान दोनों होवे हैं। अव्यवहिताने अपरोक्ष सुद्धा होतं आणि परोक्ष सुद्धा होतं। आता तुमच्या मनामध्ये पटकन शंका आली असेल की अपरोक्ष होतं हे आम्ही आत्ता ऐकलं या 10 मिनिटात, आता अपरोक्षसहित परोक्ष कसं होतं? आता ते पटवून देणार आहेत आपल्याला, पुढचं चिंतन केल्याशिवाय ते लक्षात येणार नाही। आणि म्हणून पुढं आपण वाचूया, जहाँ अव्यवहित वस्तू ताकू, अव्यवहित वस्तू को शब्द अस्ति रूपते बोधन करे। आता जी वस्तू अव्यवहित आहे, जवळ आहे, त्या वस्तूचं वर्णन करताना शब्द अस्ति, अस्ति म्हणजे आहे, अस्ति म्हणजे आहे, अस्ति म्हणजे सत, सत म्हणजे आहे, कधी आहे? त्रिकालाबाधित आहे, वर्तमान काळात आहे, भूतकाळात आहे, भावी काळात आहे, तिन्ही काळात आहे, आहे अस्ति। अव्यवहित काबी परोक्ष ज्ञान होवे है। सतरूपानं जवळच्या वस्तूचं जर वर्णन व्हायला लागलं तर त्याच्याने कोणतं ज्ञान आहे? परोक्ष आहे। त्याच्याने कोणतं ज्ञान आहे? परोक्ष है। जैसे दशम पुरुष है इस रीति से अस्ति रूपते बोधन किया। जो अव्यवहित दशम ताका शब्द से परोक्ष ही ज्ञान होवे है। आता इथं मला दशम पुरुष सांगावा लागेल, त्याच्यावर टिप्पणी सुद्धा आहे, पण आधी सांगतो। 10 मुलं ट्रिपला गेले आणि ट्रिपला बाहेर गेल्यानंतर, यात्रेला म्हणत नाही मी, कारण मुलं बऱ्यापैकी यात्रेला जाण्यापेक्षा ट्रिपला जातात, आणि त्यामुळं हे कुठं गेले? 10 ट्रिपला गेले। आणि ट्रिपला गेल्यानंतर फिरत 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 एका नदीवर आले। नदीच्या पलीकडं जायचं होतं, नदीला पाणी कमी होतं, त्यामुळं काही जणांनी सांगितलं जावा नदीतून। त्यांनाही वाटलं नदीतून जाऊ म्हणून निघाले, पलीकडं गेले। एकानं त्यात शंका घेतली की सगळे आले का बघू, म्हणून मोजायला सुरुवात केली।
मोजत असताना स्वतःला न मोजता ती व्यक्ती मोजायला लागली, 9च व्हायला लागले. लगेचच गोंधळ चालू झाला, 1 राहिला 1 राहिला. यांचा गोंधळ ऐकून बाजूला एक व्यक्ती होता, त्याने विचारलं, काय झालं, कशाचा गोंधळ चालू आहे तुमचा, कुठून आलात? त्यांनी सगळं सांगितलं, आम्ही कुठून आलो, कसे आलो, का आलो, नदीतून येत होतो, इकडं आल्यानंतर विचार केला की सगळे आले का म्हणून मोजायला लागलो तर 9च आहेत. तो त्यांच्याशी बोलत असताना त्यानं सहज नजर टाकली आणि त्याच्या लक्षात आलं 10 आहेत. त्यांनी त्या व्यक्तींना सांगितलं, अस्ती आहे, आता अव्यवहित आहे, तो 10वा तिथंच आहे, जवळ आहे, लांब नाही. पण त्यानं सांगितलं 10वा आहे, अस्ती आहे फक्त सांगितलं. आहे म्हणून सांगितल्यावर यांचा गोंधळ थांबला. आहे सांगितल्यामुळं त्यांना ज्ञान झालं, आहे बाबा, पण कुठे आहे? मग आहे हे ज्ञान झालं, या ज्ञानाला काय म्हणतात? परोक्ष. अव्यवहिताला सुद्धा महावाक्याने, अस्ति शब्दाने तिथं काय होतं? शब्दाचा स्वभाव आहे, त्या शब्दाच्या स्वभावाने काय झालं? परोक्ष झालं. आता त्या परोक्षातून 10वा कोण हे सांगायचं आहे. मग त्या व्यक्तीनं मोजायला सुरुवात केली, 1 2 3 4 9 आणि 10वा तू 10वा हे सांगितल्याबरोबर त्यांना लक्षात आलं 10 आहेत. तसं तत्वमसी महावाक्यातून गुरु काय सांगतात? तू कोण आहे? ते तू आहे. ते म्हणजे ब्रह्म, तू म्हणजे जीव, तू ब्रह्म आहे. संपलं बोध. बोध एवढाच आहे. काही जण म्हणतील कळेना, पटकन लक्षात घ्यायचा अधिकार नाही. ज्यांना कितीही सांगितलं तरी कळत नाही, त्यांनी एकच समजायचं, आपला अधिकार नाही. कारण गुरुनी सांगितलं ते तू आहे, कळलं, अधिकार आहे, बोध झाला, तो नुरोनिया ठेला. त्याला जास्त वेळ लागत नाही. साधू बोध झाला, नुरोनिया ठेला. त्याला वेळ लागत नाही. का लागत नाही? अधिकारी आहे. आपल्याला का वेळ लागतो? अधिकारी नाही. साधं सोपं याचं उत्तर आहे. आणि यामध्ये 47 नंबर टिप्पणी आहे. आता ही टिप्पणी थोडी मोठी आहे. यहाँ यह प्रसंग है जैसे कोई 10 बालक के, आता मी सांगितलेला दृष्टांतच आहे. बालक म्हणजे मुलं. वे इकट्ठे होय के देशांतर विषय विनोद अर्थ जाते थे. एकत्रित होऊन इतर देशामध्ये, इतर ठिकाणी ते जायला निघाले. तहा मार्ग में, त्यांच्या मार्गामध्ये मृगजल की नदी प्राप्त होई. आता इथं मृगजळ म्हटलंय, पण आपण नदी असा अर्थ घेतला. ताकू उल्लंघन करते भये, त्या नदीतून पलीकडे गेले. पीछे एक प्रमुख बालकने अन्य 9 बालक की गणना करी. आता त्या 10 मधल्या एका प्रमुखानं त्यांची गणना करायला सुरुवात केली. आपकी गणना करी नाही, स्वतःची गणना केलीच नाही, मोजलंच नाही स्वतःला. तब कहने लग्या की मेरे प्रियतम, अरे माझ्या प्रिय मित्रांनो, 10 पुरुष को मैं जानता नहीं. 10वा कुठं गेला काही कळेच ना. यह अज्ञान अवस्था भई. हे काय आहे तिथं? अज्ञान आहे. ताते 10 मैं नहीं और भासता नहीं, यह द्विविध आवरण भया. 10वा मी नाही आणि 10वा भासत पण नाही, कुठे माहीत नाही. दोन्ही आवरण आहे, असत्वापादक आणि आभानापादक. 10 मैं नहीं, असत्वापादक. हाँ, 10 है नहीं आहे बरं का, मी मै वाचलं. 10 है नहीं, तो नाही, आणि भासता नाही. भासता म्हणजे आभानापादक. ताते रोदनार द्विरूप विक्षेप भया. रोदन म्हणजे रडणं, असा विक्षेप सुरू झाला. पीछे कोई आप्त नाम यथार्थ वक्ता पुरुष आया. तिथं दुसरा एक विवेकी पुरुष आला. टाकू सुनिके 10 पुरुष को स्वस्वरूपभूत 10 का 10 है ऐसा परोक्ष ही ज्ञान भया. आता त्या पुरुषाने सांगितलं 10वा आहे मोजल्यानंतर. कुठे? पीछे 10 कहा है? ऐशे पूछे हुए 30 आप्त पुरुष ने. ते 10वा कुठे?
असं विचारल्यानंतर दशम तू है, त्यानं मोजून 9 मोजले, 10व्याला तू 10वा आहे ऐसा वचन कहा, असं तो बोलला. तब दशम मैं हूँ, 10वा मीच आहे ऐसा अपरोक्ष ज्ञान भया. 10वा आहे इथं परोक्ष ज्ञान आहे, 10वा मीच आहे इथं अपरोक्ष ब्रह्मज्ञान. ताते अज्ञानकृत आवरणसहित, अज्ञानाने निर्माण झालेल्या आवरणासहित रोदन आदी विक्षेप, रडणं वगैरे जे विक्षेप होता या सगळ्याचा नाश झाला. ताते हर्षरूप तृप्ती भई, त्यांना आनंद झाला, या आनंदाची तृप्ती झाली. आता हा झाला दृष्टांत. तैसे आता इथं सिद्धांत सुरू व्हायला लागलेला. यह पुरुष जो जीव सो स्थूल शरीर सहित अष्टपुरी रूप नव पुरुष के साथी मिलिके. आता हा जीव स्थूल शरीरासहित अष्टपुरी म्हणजे प्रकृतीला 8-10 प्रकृती असं म्हटलं जातं. ही अष्टपुरी आहे, 8-10 प्रकृती आहे. तर ही अष्ट म्हणजे कोण आहेत? पंचमहाभूत आणि 3 गुण, याला काय म्हणतात? अष्ट. 8-10. नवरूप नवपुरुष के साथी मिलिके संसार रूप मृगजल की. या सगळ्या पुरुषांना घेऊन हा काय झाला? संसार रूप मृगजळाच्या नदीत आला. संसार रूपी मृगजळ. एका अभंगात ज्ञानोबराय सांगतात बघा, ए साथी आलिया ओळगा शारंग धरू नाही तरी संसारू जाईल रया. हा संसार पूर आहे, यात तू वाहत जाशील. भवाची ये पुरी वहावसी. भवाची पुरी आहे, संसार पुरी आहे. नदी विषय प्रवेश कू पायके ताके मनुष्य देहरूप तीर पर. आता तिथं आल्यानंतर त्या तीरावर काठावर आयके कदाचित जिज्ञासा काल विषय विचार करता. जिज्ञासेनं तो विचार करायला लागला. आपसे भिन्न उक्त 9 पुरुष को जानता है परंतु तिनके ज्ञाता निजरूप ब्रह्म को जानता नहीं, यह अज्ञानावस्था वही. हा 9च म्हणायला लागला. 8-10 प्रकृती आणि जीव हे किती झाले? 9 आणि 10वा ब्रह्म आहे. हे किती आहेत? 9 आणि 1 10. पण हे 9लाच स्वीकारायला लागला. ताते ब्रह्म है नहीं और भासता नहीं, यह द्विविध आवरण है. ब्रह्म नाहीच, देव नाहीच म्हणणारा वर्ग आहे आणि तो भासत पण नाही. म्हणजे असत्व पादक आवरण आणि आभाना पादक आवरण. ताते अर्थाध्यास और ज्ञानाध्यास रूप विक्षेप कहिए शोक भया. आता तिथं शोक चालू झाला. 10वा नाही, 10वा नाही. आणि तो शोक कसा? अर्थाध्यास आणि आलं ज्ञानसुद्धा काय आहे? अध्यास आहे. म्हणून विचारसागर लक्ष देऊन नाही ऐकला तरी चालेल, कारण ज्ञान हा काय आहे? अध्यास आहे. अध्यासाला कशाला ऐकायचं? अर्थाध्यास. अर्थाध्यासात किती प्रकार? किती? 6 प्रकार. ज्ञानाध्यासात किती? 2 प्रकार. चला ठीक आहे. पीछे ब्रह्म है ऐसे गुरुने अवंतर वाक्य कहा. गुरुच्या मुखातून ऐकलं की ब्रह्म आहे. दशमोस्ती 10वा आहे, ब्रह्म आहे. टाकू सुनी के ब्रह्म है ऐसा परोक्ष ज्ञान होवे. असं परोक्ष ब्रह्मज्ञान झालं. तो आहे सच्चिदानंद रूप ब्रह्म है. पीछे ब्रह्म कौन है? मग आता हा ब्रह्म कोण आहे, कुठे आहे? ऐसे प्रश्न किए गुरुने. असा प्रश्न विचारल्यानंतर गुरुनी तू ब्रह्म है ऐसा महावाक्य कहा. तत्वमसी ताकू सुनी के शिष्य को मैं ब्रह्म हूँ ऐसा अपरोक्ष ब्रह्मज्ञान होवे है. मीच ब्रह्म आहे. ताते अज्ञानकृत. त्या ज्ञानामुळे अज्ञानाने निर्माण झालेलं आवरण सहित द्विविध अध्यासरूप. आता इथं द्विविध अध्यास. कोणते अध्यास? द्विविध म्हणजे 2. अर्थाध्यास आणि ज्ञानाध्यास. आवरण सहित म्हणजे कोणते? असत्वापादक आणि आवरण सहित दोन्ही अध्यासाचा नाश होतो. ताते अत्यंत हर्षरूप निरंकुशा तृप्ती होवे है. आता ही निरंकुशा तृप्ती म्हणजे परमानंद असं म्हटलेलं आहे. त्यांना काय होतो? आनंद होतो. कोणता? मोक्ष सो क्या है?
मोक्षाची व्याख्या काय? सर्व दुःखन की निवृत्ती और परम आनंद की प्राप्ती, म्हणजे निरंकुशा तृप्ती होवे है इस चिदाभास की। आता या चिदाभास शब्दाचा अर्थ जीव, 7 अवस्था का वर्णन आचार्यकृत उपदेश सहस्री तथा पंचदशी तथा विचार सागर के चतुर्थ तरंग विषय सविस्तर लिखा है, यहाँ संक्षेपते रीती मात्र जताई है। आता हे चिदाभासाच्या 7 अवस्था पुढे मांडलेल्या आहेत 4थ्या तरंगामध्ये, त्याचा तिथं विचार आलेला आहे, तिथं आम्ही याचा विचार मांडू आणि या पद्धतीनं इथं आपल्याला एकदेशिकाराचं मत बाजूला काढून शब्दाच्या स्वभावाच्या माध्यमातून अपरोक्ष ब्रह्मज्ञान कसं होतं याचा विचार सांगितला। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम।